तर आज आपण बनवलेली आहे बटाट्याची रस्सेदार भाजी आणि रस्सेदार भाजी म्हटलं की तोंडाला भरपूर पाणी येतं. चपाती, पुरी बरोबर एकदम टेस्टी जाते, भाकरी बरोबर आणि भाताबरोबर रस्सा छान लागतो. तर आम्ही कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सरळ सुरुवात करूया व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण इकडे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, 2 टमाटर चॉप करून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची यांची पेस्ट घेतलेली आहे. मध्ये तुम्ही बघू शकता कोथिंबीर घेतलेली आहे मस्तपैकी फ्रेश अशी. आपल्याला गार्निशिंगसाठी 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, मीठ घेतलेलं आहे आणि धने पावडर घेतलेली आहे 1 चम्मच. तर बटाट्याची रस्सा भाजी म्हटलं की बटाटे जर लागणारच आहेत. तर ही आपण घेतलेले आहेत 6 बटाटे, बॉईल करून घेतलेले आहेत बटाटे मस्तपैकी. तर बॉईल बटाट्याची ही रस्सा भाजी बनणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे आपले कढीपत्ताने एकदम मस्त असा सुंदर टेस्ट येतो ना, जेणेकरून आपला रश्श्याला टेस्ट एकदम भारी येणार आहे. तर इकडे आपण काय केलेलं, आता हा बटाटा आपण कापून घेतलेला आहे. तो बटाटा सॉफ्ट बॉईल केलेला बटाटा आहे आणि तोच आपल्या रश्शा भाजीमध्ये जाणार आहे. तर आपण सुरुवात करत आहोत आपल्या रश्श्याला. 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढाईमध्ये, मस्तपैकी खळखळून तापलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण काय ॲड करणार आहोत, कढीपत्ता. इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी तेल खळखळून तापलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपण ॲड केलेला आहे कांदा इज मस्ट. कांदा हा आपल्या मॅक्स टू मॅक्स सगळ्या भाज्यांमध्ये, सगळ्या रश्श्यांमध्ये जात असतो. तर इकडे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, गुलाबी झाला तरीही चालेल. मस्तपैकी पदार्थ शिजू द्यायचे आहेत. आणि कोणाकोणाला बटाट्याची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर इकडे आपण टाकलेली आहे आपली पेस्ट. आता ही पेस्ट आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. गुलाबी कांदा झालेला, त्याच्यानंतर आपण इथे पेस्ट टाकलेली आहे. आता हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण यांचीही आपण पेस्ट घेतलेली. तरी आता चांगल्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हे झाल्यावरती आपण इकडे हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे असंच वाफून घ्यायचं आहे. आता दुसरे इन्ग्रेडियंट्स येणार आहे. आपण दुसरे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर चांगले हे मिक्स करून घेणार आहोत. ही टाकलेली आहे धने पावडर आपण टाकून दिलेली आहे याच्यात. धने पावडरनंतर आपण इकडे ॲड करणार आहोत आपलं एक 1 मोर इन्ग्रेडियंट, ते आहे मीठ. चवीनुसार ॲड केलेलं आहे. तर बटाट्याची ही भाजी तुम्ही पुरीबरोबर पण मस्तपैकी बनवू शकता. जेव्हा काही फेस्टिवल असेल तर ही भाजी तुम्ही बनवू शकता सणाच्या दिवशी पण, जेणेकरून पुरी असो किंवा रोटी असो तुम्ही त्याच्याबरोबर हे खाऊ शकता. आता इकडे ॲड केलेलं आपण टमाटर. तर हे टमाटर आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस जी आपली चाललेली आहे ती आपण मसाला एकदम हे करून घेतो, फ्राय करून घेतो आहे, भुनून घेतो आहे. तर हा मसाला चांगला फ्राय करून झाल्यानंतरच आपण इकडे 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. फक्त 5 मिनटासाठी तो फ्राय करून घ्यायचा आहे. आणि हे तुम्ही बघू शकता आपण त्याच्यात 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. तर हे चांगले मसाले मिक्स केल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तो चांगला बॉईल होऊ द्यायचं आहे मस्तपैकी. तर इकडे चांगला मसाला बॉईल झाल्यानंतर ॲड करायचे आहेत आपले बटाटे. हे चांगले आता मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाला चांगला बटाट्यांमध्ये ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. आपलं अर्धं काम ऑलरेडी झालेलं आहे, कारण की आपण बटाटे ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यात फक्त 5 मिनटासाठी हा रस्सा बॉईल होऊ द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला पूर्ण जो बटाट्याच्या रस्सा भाजीचा कट आहे तो तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे रश्श्याला. आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता मस्त बटाटे पण बॉईल झालेले आहेत. आता हे सिमर होत आहेत बटाटे आणि जो रस्सा आहे तो चांगला बॉईल झाल्यानंतर आता इथे आपण एका साईड डिशमध्ये ह्याला काढून घेणार आहोत. तर मस्तपैकी तर्री तयार झालेली आहे. पावाबरोबर असो, ब्रेडबरोबर असो, चपातीबरोबर असो, पुरीबरोबर असो, भाकरीबरोबर, भाताबरोबर एकदम मस्त असं कॉम्बिनेशन जात आहे याचं.
तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईकर आई चॅनलला. तर आता एक काम करूया, आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इकडे तुम्ही बघू शकता आपण कोथिंबीर गार्निश करत आहोत. तर्री एकदम छान झालेली आहे, बटाटे चांगले बॉईल झालेले आहेत, तोंडाला पाणी येत असेल राईट. तर येस, अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. काहीतरी वेगळा मसाला वापरा म्हणजे घरच्यांनाही काहीतरी नवीन खाण्यासाठी भेटेल. तोच मसाला वापरून तीच प्रोसेस वापरून ऑब्वियसली सगळ्यांना कंटाळा येतो. तर काहीतरी वेगळं पद्धतीने बनवा. पदार्थ तर तोच असतो आपल्याकडे, पण पद्धत ही नेहमी वेगळी वापरावी, मसाले वेगळे वापरावे, जेणेकरून टेस्ट जो आहे ती ऑथेंटिसिटी चेंज होते. काहीतरी वेगळ्या टेस्टनी जर रस्सा बनला, भाजी बनली तर घरच्यांना ऑब्वियसली नक्कीच काहीतरी बोलतात ना की चॉईस भेटते खाण्याची. तर येस, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. तर जरूर ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि सपोर्ट करा.